नॉनसेन्स, सिली, स्टुपिड. देखो, डुक्कर है डुक्कर, खाऊन पिऊन माज आहे माज. अरे पूर्वीसारखे फटके पडायला लागले ना की मिजाज उतरेल तुमची. ए इकडे या. असे समोर येऊन उभे राहा. तिथे समोर उभे राहा. मी या सगळ्यांना हुकूम दिलाय. नीलम, तुझं डोकं आहे का हातपट्टीचं पिंप आहे? अय्या हुकूम आणि मला खामोश. तुला इथं जीवाची मुंबई करायला आणलं कोणी? डोकं ठिकाणावर ठेवून वागायचं नसेल ना तर लात मारून हाकलून देईल. म्हणे लात मारून हकलून देईल. लात मारून हकलून द्यायला मी काय तुमच्या लग्नाची बायको नव्हे मिस्टर शंभू महादेव. पण बाई तरी आहेस ना. तोंड सांभाळून बोला शंभू महादेव. धंद्यात मी सुद्धा भागीदारी नाही म्हटलं, कुणाची चाकर नव्हे. अरे वा, म्हणजे आम्हाला गोत्यात आणून भागीदारीची मिजाज मला सांगतेस? काय काय गोत्यात आणलं मी तुम्हाला? बदमाश, निमक हराम, हरामखोर. आणि वर तोंड करून विचारतेस? तुम्हा तिघांना विद्यानंदाने बजावून सांगितलं होतं की शनिवारी रात्री वाटेल ते झालं तरी तुम्हाला दाभोळला पोचायला होतं. अय्या, म्हणजे आम्ही पोहोचलो नव्हतो का? विचारा यांना. तबीब छब्बू बोला रे. हा पोचलात की, पण रात्री हॉटेलमध्ये ढेर ऊन पडला ते सकाळी 10 पर्यंत उठला नाही. खोटं 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 आहे सगळं. कोणी सांगितलं? आधी आवाज उतरव तुझा. शंभू सांगतोय ते अक्षराला अक्षर खरं आहे, समजलीस? हे पहा, म्हणजे झालं. ठरल्याप्रमाणे अब्दुल लतीफचा पडाव सकाळी 6 वाजता की करायला लागलं होतं. हो काय? पण एक अक्षर बोलू नको. तुम्ही कुणी त्यावेळी तिथं हजर नव्हतात. सगळा माल डोक्यावर घेऊन आणि पडाव तसे टाकून अब्दुल लतीफला जीव घेऊन पळावं लागलं. अय्या, आणि पडाव ते झालं असेल आता सरकार जमा. आपल्या मूर्खपणाचा आम्ही सरकारला भरलेला सुपर टॅक्स म्हणून. अरे आता एडलची बोंब झाली तरी कुणी माल पाठवेल का आपल्यासाठी? नाही, म्हणजे आम्ही गेलो होतो बीचवर, पण जरा उशीरच झाला. पण का व्हाय? चुकलंच आमचं. पुन्हा अशी चूक सहन केली जाणार नाही, कळलं ना? त्या अब्दुल लतीफचं काय झालं देव जाणे. देव नाही जाणत, मी जाणतो. हा, म्हणजे अब्दुल लतीफ तुला भेटला होता? भेटला होता. त्यानं सगळा माल मला दिला आणि त्याची सुखरूप रवानगी करून एअरपोर्ट वरनं परतलोय मी. सुटलो बाबा एकदाचा. विद्या, मी तुला सांगून ठेवतो, ही बाया एक ना एक दिवस आपल्या सगळ्यांना गोत्यात आणणार आहे. एक तर हिला सांभाळ, नाहीतर अरे तिला सांभाळायलाच हवी. उपयोग असल्याशिवाय शंभू आजकाल कोणालाही मी जवळ करीत नाही, ठाऊक आहे तुला? बघितलं ना, तरी मी सांगत होते यांना, पण माझा ऐकतात. दूर दूर दूर. सांभाळून म्हणजे सांभाळून घेईन, ठेवीन दवे, कळलं ना? दूर. अशी हिला एकदा तू आपली पायरी दाखवायला हवी होती. तशीच तुला सुद्धा तुझी पायरी एकदा शंभू दाखवायलाच हवी. का रे बाबा? अरे मी काय केलं? या दोघांच्या समोर हा तमाशा. कोणापुढे कसं वागावं ह्याचा पोचत नाही तुला शंभू. एवढी हिंमत? तबीब, तुझी फाशी कोणी वाचवली? शंभू, तुला जन्मठेपेवरून कोणी सोडवलं? मी सर. तुम्ही पायरी सांभाळून वागा. फास पुन्हा मला आवडायला वेळ लागणार नाही, लक्षात ठेवा. हे तुला थांबा. आजची रात्र फक्त तुमची. रात्र म्हणजे फक्त रात्रच तुमची. उद्या जर एअरपोर्ट वर दिसला नाहीत ना वेळेत तर याद राखा. इकडे ही असली टोपी घालून पुन्हा इथे यायचं नाही. माणसानं मवाली असावं पण दिसू नये. ही सगळी तुझी किमया आहे विद्यानंद. अरे तुझी तंबे ऐकून त्या 2 गुंडांना घाम फुटला की रे. शंभू, अरे हाडाचा मास्तर आहे मी. नाठाळ मुलाला कसं वटणावर आणावं एवढं सुद्धा कळत नाही का मला? अरे पण नाठा मुलं नाही ती.
अरे एकापेक्षा एक भयंकर गुंड आहेत ते गुंड. शंभू शंभू तुला ते उघड उघड गुंड दिसतात ना, त्यांच्या डोळ्यात हाडाच्या शिक्षकाला दिसतो तो एक निरागस बालक. तसं नाही विद्याधर. एरवी मी शंभू तुझ्यावर एवढी माया केली असती का? सोड दे यार. अरे मास्तर हवेत कुठे या समाजाला? अखेर शेठ धर्मापातच जमाना आहे इथं. या पण धर्मापा शेठ देखील शेवटी पायावर लोळण घेत आलेच की तुमच्या. आले ना, पण त्यासाठी विद्यानंदाला सवाई धर्माप्पा व्हावं लागलं. सलाम विद्यानंद सलाम. त्याबद्दल तुला शेकडो सलाम. चला आणि मला कशासाठी रे बुवा? एवढा काय मोठा पराक्रम गाजवला मी. अरे म्हणजे हे काय बोलणं झालं? अरे इतक्या मोठमोठ्या गबूना जी माया हयात वेचून जमवता आली नाही ती किमया सुटून आल्यावर अवघ्या एका वर्षात तू करून दाखवलीस. अरे बघता बघता सगळं जग हादरवून टाकलंस की तू. वेडा आहेस तू शंभू. अरे बृहस्पतीची बुद्धी रावणासारख्या राक्षसाला शरण गेली आणि उभं विश्व डळमळायला लागलं, तर त्यात नवलते का? प्रश्न एकच आहे शंभू. बृहस्पतीला रावणासारख्याला शरण जाण्यासारखी अवस्था का यावी? विद्यानंदाला हताश होऊन सवाई धर्माप्पा बनण्यासारखी परिस्थिती या भास्कराचार्यांच्या भारतीय समाजात का निर्माण व्हावी? झाली तर झाली, त्यात काय बिघडलं? खरंच त्यात काय कोणाचं बिघडलं? एका विद्यानंदाखेरीज कोणाचं काही बिघडलं नाही. विद्या तुझं बोलणं काही कळलं नाही बाबा. सगळं डोक्यावरून गेलं. सगळं डोक्यावरून फार डोक्यावरून गेलं. अरे तुम्ही विद्वान माणसं आम्हाला समजेल असं सोप्या भाषेत काय नाही बरं बोलत. अगदी वरवी टोला लागवला तो. सोड तू काय. मला नकळत माझ्यातला प्रोफेसर असाच कधीतरी वर फणा काढतो. बेटा तुझ्या डोक्यात काही शिरलं नाही तरी हरकत नाही, पण तुझ्या माझ्या पोटापणाला काही कमी नाही मॅटर. नाव टू बिझनेस. उद्या रात्री मी हिला घेऊन. नाही 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 नाही, तू एरोड्रोमवर यायचं नाही. आम्ही आहोत सगळं सांभाळायला. नाही शंभू, यावेळची प्रसंग फार वेगळा आहे. मी स्वतः येणार. अरे विद्या एवढा विश्वास नाही माझ्यावर? प्रश्न विश्वासाचा नाहीये शंभू. अरे तो नवीन आलेला इन्स्पेक्टर जरा वेगळा आहे म्हणतात रे. नीलम मी बघते. धर्माप्पा शेठ आले. काय रे बाबा, त्याला आत या म्हणायचं का? ही शिकार तू माझ्या अगदी सोपवणार असशील तर ठीक आहे, हे सावस तुझं, पण जरा सांभाळून बरं का. सांभाळून मी इथं घेतो. थांबतोय. सांभाळून घेतो. योग्य जागीच ठेवून देतो. ए आरिफ लैला हैदराबाद वाली इधरा बाहेर ते सदगृहस्थ आलेत ना, त्यांना सन्मानाने घेऊन ये. हो अगदी सन्मानाने आत आणले. यावं यावं. नमस्कार रे शंभू महादेव शेठ. कोण? धर्माप्पा शेठ? अरे एवढ्या मोठ्या शेठ साहेबांचे पाय लागतायत आमच्या गरीबाच्या झोपडीला. अरे यावं यावं यावं. बसू. बसू म्हणताय? बसा. गोविंद 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 गोविंद. हा? अरे वा शेठजी, बॅग नवी दिसते. तुमचीच ना? हो आहे माझच, पण आणलंय तुमच्यासाठी. वा वा वा, ब्रँड बदललेला दिसतो. हा? ब्रँड बदललेला दिसतो. नाही 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 नाही, ब्रँड तोच आहे. ब्रँड तोच आहे. पूर्वी डबी जस्ताची होती, ती आता सोन्याची झाली एवढंच. अहो वरचे कपडे बदलले तरी आतला शंभू महादेव तोच. बोला काय नैवेद्य आणलाय या बॅगेतून? काही मोजलं नाही बघा. असं? तिजोरी उघडलं, हाताला लागतील तेवढं नोट ह्या बॅग मध्ये कोंबलं आणि आलो किंवा घेऊन. तरी असणार किंवा 40-50 हजार. अरे 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 अरे, बरेच घाईत निघाले देखून.
नाही म्हटलं आपल्याकडूनच उशीर व्हायला नको. आपलाच नाड्या ज्यांनी आधीच आवळून ठेवल्या त्याच हातावर आधी. अरे बोलतच, अरे धूर्त कोलोबाच्या नाड्या विचार ह्या सशाच्या हातात कशा येतील? पूर्वी नव्हतं, पण अलीकडं ते वाघ येऊन मिसळलंय ना तुमच्यामध्ये. पूर्वीच सूड उगवतय माझ्यावरती. ते तुरुंगातून सुटून आल्यापासून त्याचं बुद्धीने तुमचं हार, प्रत्येक क्षेत्रात तुमचं अडथळा, प्रत्येक धंद्यात तुमचं कॉम्पिटिशन, मधल्यामध्ये मी हैराण. अरे अरे मग अशी सशाची खुशामत करण्याऐवजी पोलिसात दाद मागायची. तुमच्या विरुद्ध. अरे काय हरकत आहे? हे बघतच अरे पण काय हरकत आहे? शंभू शेठ, किती झालं तरी तुम्ही आम्ही एकाच जातीचे. हे माहीत असूनही तुम्ही आमची मूठ लावायला आलात. येणं भाग पडलं. अरे 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 अरे. असं कोणतं प्राण संकट ओढवलं? ते परवाच ते चेंबूरचं केस, ते पोलीसच्या लोकांनी आमचं माल ट्रक अगोदरच हेरून ठेवलं. ते पोलीसच्या लोकांनी जाळं टाकलं, त्याचं खबर मला मिळालं. मग काय हो, मी माझं माणूस लोक पाठवून ते ट्रक मधल्या मधीच अडवून टाकला. आणि त्या ट्रक ड्रायव्हरचा खून झाला. आणि तो खून कोणी केला? हे कळलंय तुम्हाला, ते समजलंय मला, म्हणून तर हे नैवेद्य. आमचं ऑफिस पाहिलं शेठजी. अहो आपला विद्यार्थ्यांचा हॉल बघाल तर डोळे दिपून जातील तुमचे. हे असल्या आजकाल ह्या असल्या रकमा आमच्या नोकर चाकरांच्या चहा पाण्याला सुद्धा परत नाही. ए बाबा रे, अरे बाबा धंद्याची बात बोला, धंद्याची बात. अरे शंभू शेठ, बाबा रे, धंदा राहिलाय कुठं रे? सगळं वाटोळ झालंय बघ. हे एवढं रक्कम कसं बस गोळा करून आणलंय बघा. अहो काय मस्करी करणार? नाही हो शंभू शेठ, अहो असं दात कोरून आमचं पोट कसं काय भरणार? नाही हो शंभू शेठ. आता याच्या पलीकडे शक्तीच उरलं नाही बघा. आता तरी देखील जर का कमीच पडत असेल तर मग हे 2 हस्तक, एक आमचं मस्तक. आणि तरीही आम्हाला दयेचा पाझर फुटला नाही तर तर मग मला नाही लाजानं पोलिसांचे पाय धरावे लागतात. तसं इच्छाच नाहीये बघ. पण तयारी मात्र जरूर आहे. तुटेपर्यंत ताणलाच तुम्ही लोक तर मग. म्हणजे शेठजी तुम्ही दुहेरी तयारी ना आला. मूड दाबणं जमलं नाही तर मूड दाखवायला आला. शेठजी तो बाहेरचा रस्ता लवकर गेला तर बरं होईल. तुम्ही गेल्यावर मला डीडीटीचा इथं फवारात मारून घ्यावा लागेल. शंभू शेठ, जबान सांभाळून बात करायची. तुटेपर्यंत ताणताय तुम्ही लोक. अरे पोलीस स्टेशन यातून काही फार दूर नाहीये. अरे तुमच्या विद्यानंदला तर मी पूर्वी माणसातून उठवलं असं, पण आता तर त्याला जगातून नाहीस करायला वेळ नाही लागणार मला. जरा जपून, नाहीतर स्वतःच बुडाल. अरे बुडलं तर बुडलं, पण तुम्हा सगळ्यांना घेऊन बुडणार. चल हसू नको, बोल काय करू? हे बॅग इथं ठेवू का जाऊ घेऊन जिथं जाऊ नये तिथं? शेठजी मला वाटतं तुम्ही दोन्ही करू नका. अच्छा, घरी जा, परमेश्वराचं नाव घ्या, हरी 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 करा. ओ या जन्मी नाही तर नाही, निदान पुढच्या जन्मी तरी भलं होईल तुमचं. ठीक. हे तुमचं शेवटचं उत्तर समजू. ठीक आहे शंभू शेठ, मागावून तुम्ही पस्तावणार आहे एवढं मात्र ध्यानात ठेवा. बाकी मी तर आता निघाल. अरे खरंच निघाल? अरे मला वाटतं जाण्याचं नाटक करता. ते नाटक बिटक ते तुझं काम रे ते शंभू. आता निघालाच आहात शेठजी, तर जाण्यापूर्वी एवढी गंमत बघून जा. काय रे गंमत? बघतोय मी आल्यापासून लय टर्रीनं बात करतो माझ्या संग. चल दाखव, चल काय दाखवतो? बघ अरे बघ, हे ताईत. हाय ताईत. हे रे कोणाचे ताईत? आता तूच बघ रे कुणाचं ते. असं म्हणतो. बघू कुठं बाबाचं कुठं
काय केलं काय रे तुम्ही? कुठे ठेवलं रे त्याला शंभू? काही केलेलं नाही धर्माप्पा, अजूनपर्यंत तरी काही केलं नाही, पण करायचा विचार मात्र नक्की आहे. आणि तुम्ही तिड्यात गेलात तर आता दिलेली धमकी जर तुम्ही खरी केली नाही. तर नाही इलाजानं मला शंभू माझं ते कुटुंब इथं मुंबईत आलं कसं रे? जसे आपण आलात आमच्या पाठोपाठ आमच्या धंद्यात आम्हाला नामोहरम करण्यासाठी, पण इकडे येताना त्या विचार तुम्ही गावी ठेवला. पण शेठजी, अहो तुमचीच औलाद ती किती दिवस स्वस्त बसला, आला मुंबईत, दिसला विद्यानंदाला, घेतला मी त्याला पंचायत. म्हणजे तुम्ही माझ्या मुलगी आला? चिंता करू नका, सुरक्षित आहे, अजूनपर्यंत तरी सुरक्षित आहे. समजा शेठजी, तुम्ही मागील भानगडींचा कबुली जबाब लिहून घेतला आणि तो कागद पोलिसांच्या हवाली केला तर नाही शंभू शेठ वाचवा मला शंभू शेठ. असं करू नका धर्माप्पा, विद्यानंदाला जेलमध्ये घालण्या इतकं तुम्हाला वाचवणं सोपं उरलं नाही. कबूल शंभू शेठ कबूल. पण असं माणसातून तरी उठवू नका हो शंभू शेठ. अच्छा, म्हणजे तुम्ही माणूस आहात तर. धर्माप्पा शेठ, तुमची आमची जात एकच. मग मला एक सांगा, ते तुमचे प्रोफेसर मंडळी माणसात जमावतात का? ते कसलं प्रोफेसर आहे? ती समधी झुरळ आहे, ती झुरळ. सुरळ? खरंच सुरळत आहे. त्या सुरळातच होता एक जटायू. अरे माझा विद्या, त्याचे पंख तू छाटलेस आणि केलास त्याला वटवागुळ. तो पशुही नाही आणि पक्षीही नाही. अरे विद्यानंदचा हात धरून मी त्याच्या घरात जायला बघत होतो, तर चांडा तू त्याला घायल केलंस, त्या घरकेत आणून टाकलं. अरे एका वाल्मिकीचा वाट माऱ्या करणारा वाल्या कोली बनवला. बोल धर्माप्पा, तुला कसं वाटलं? नाही हो शंभू शेठ, नाही. बस 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 धर्माप्पा, तुला फक्त एका दिवसाची मुदत. संबंध आयुष्यातलं एकच पुण्यकर्म मला येऊन सांग, जे ऐकून माझे डोळे पाणावतील. अरे मग जिवंत सोडतो तुला उरलेल्या आयुष्यात पुन्हा पाप कर्म करायला. तो बंद घेतलास, गेट आउट. जाताय बघ, गेट आउट. जाताय बघ. माझं सगळं चूक मान्य करून तुमचं पाय धरून इथून जाते. कुटप्पा ये बाळा, कुटप्पा येले दिये देनू येली येन हाडे बारा तप्पा. ब्याडप्पा ब्याड इंत धंदे. निघायचं, ते पाप घेऊन जायचं, घेऊन जायचं. चल. काय करायचं ठरवलं शंभू त्याचं तू? त्यावेळी त्यानं तुझ्या हातात हातकडे घालून मिळवलं ते. नॉनसेन्स. अरे मूर्ख आहेस तू शंभू. अरे त्याच्या आता नडीचा फास जरी आवडलास ना, तरी माझ्या डोळ्यातून ओघळलेल्या अश्रूंची आता कधी फुलं होणार आहेत का? हमको आंसू या फूल कुछ मालूम नहीं. हम लोग खाली एक बात जानते हैं, खून का बदला खून. विद्या, थांब मी बघतो. विद्या, वहिनी, सुमित्रा वहिनी. तू इथंच थांब. नाही मी आज जाऊन तू थांबतो. थांब. इथंच थांब. तू इथं थांबणार आहेस, तू वहिनीशी बोलणार आहेस. थांब, मी वहिनीला घेऊन येतो. वहिनी या ना, या ना वहिनी. शंभू भाऊजी, मला यांच्याशी थोडं बोलायचं. ये बैस. इथं कशी आलीस? हा पत्ता तुला दिला कोणी? दिला नाही तू, माझा मीच शोधत आहे. डोंट टॉक रॉट.
6 महिने हा पत्ता मिळवण्यासाठी पोलीस धडपडतायत आणि तू मला सांगतेस हे? मला तुमचा कुणीही पत्ता दिलेला नाही. माझा मी शोधत तुमचा माग काढत आले. कोणीतरी खास फितुरी केली दिसते. फितुरी? तुमच्या आणि माझ्यात युद्ध का चाललंय? अगं तुझ्या माझ्यात नसेल कदाचित, पण तुझ्या जगाचं माझ्या जगाशी युद्धच चाललंय. ती काही आजची गोष्ट नाही. देव दानवांपासून हे युद्ध चालत आहे. हे पहा, आता जगात फक्त मी या देवाला मानतो फक्त. विद्यानंद, माझ्या प्रश्नाचं तू अजून उत्तर दिलं नाहीस मला. एवढ्यासाठीच घाबरे झाला असलात तर सांगते. आज हॉस्पिटल मधून मी घरी जायला निघाले. बस स्टॉपवर रांगेत उभी होती. तेवढ्यात माझ्या समोरून एक गाडी धावत गेली. ड्रायव्हिंगला बसलेल्या माणसाकडे माझी ओझरती दृष्टी गेली आणि मी चरकले. त्यानं ज्या तऱ्हेनं तोंडात सिगारेट धरली होती ती लपक पाहिली आणि माझी खात्रीच झाली की. मग तू टॅक्सी पकडलीस, माझ्या गाडीचा पाठलाग केला आणि या इमारतीपाशी येऊन थांबलीस. अरे पण एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये माझ्या मकानचा नेमका पत्ता तुला दिला कोणी? धर्माप्पा शेठ वाय सी. तळाशी लिफ्ट मध्ये मला भेटले आणि जाता जाता एवढा उद्योग करून गेली वाटतं सोना. कशासाठी आलीस तू इथं? कशासाठी असेल असं वाटतं. घाबरू नका, मी काही पोटगी मागायला आलेली नाही. सुमित्रा, त्याचा काही उपयोग नाही आता. ते सगळं संपलंय. सुटून आल्यापासून वर्षभरात मला तोंड देखील दाखवलं नाही. त्यावरून सगळी कल्पना आलीये मला. अगं पूर्वीचे सगळेच पाश मी तोडून टाकले जातात. पण मला नाही जमलं ते. मी कसा आहे कळल्यानंतर तुला आपोआप जमेल. याचा अर्थ विद्यानंद तुम्ही मलाही जाणलं नाहीत आणि स्वतःलाही पुरतं ओळखलं नाही. हवंय काय तुला? तुम्ही मी काय सांप्रत काळी मी हा कोण आहे, कसा आहे, कोणाच्यात वावरतो, काय काय उलाढाली करतो याचं स्वच्छ दर्शन तुला एकदा घडवायलाच हवं. त्याची काही गरज नाही. शंभू महादेवांना इथं पाहिलं तेव्हाच सगळी कल्पना आलीये मला. रेंज दी ऑल मॅटर. तू परत जाऊ शकतेस. मी परत जाणारच आहे विद्यानंद, पण मी तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी आले. घरी? अगं तुझ्या घरी येऊन मी पोटापाण्याचा उद्योग काय करू? तुझ्या दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून राहू की तुझ्या बिलांची वसुली करत हिंडू? विद्यानंद, बघ मला शिक्षा झाल्यानंतर विद्यापीठानं माझी पदवी देखील काढून घेतली. हो पण म्हणून तुमची बुद्धिमत्ता आणि विद्वत्ता तर कोणी काढून घेतली नाही ना. तुम्ही ग्रंथ लेखनात लक्ष घाला, संशोधनात मन गुंतवा. मी तुमच्यासाठी वाटेल तेवढे कष्ट करीन, पैसे मिळवीन, पण बघ त्याची काही गरज नाही सुमित्रा. अगं संशोधनाची आणि ग्रंथलेखनाची मला तर आवड सुटली नाही. मुळे धंदा माझा झक चाललाय. मी काही तर फुटपाथवर पडलो नाही. फुटपाथवर पडला असता ना तरी तुमची सोबत केली असती. हो पण या गुन्हेगारीत मन मारून कसलं अमागळ जिणं जगतात तुम्ही विद्यानंद. त्याला आता कुणाचाच इलाज नाही सुमित्रा. हो पण का, कशासाठी हे सगळं? का कशासाठी याचा जाब तू मला नको विचारूस. ज्याने मला घायल करून या गर्तेत आणून सोडलं ना त्यांना जाऊन विचार जा. मी हात जोडते, पदर पसरते, पण कृपा करून स्वतःची हत्या थांबवा आणि घरी चला. सुमित्रा तू वेडी आहेस. असेल, मी वेडी देखील असेल, पण विद्यानंद या वेडालाच कुठे प्रेम म्हणतात. वेडे प्रेतावर प्रेमाचा वर्षाव करून माणूस पुन्हा कधी जिवंत होतो का? म्हणून तर विद्यानंद ती वेळ जाण्याच्या पूर्वीच मी तुमच्याकडे आले. ती वेळ केव्हाच निघून गेली सुमित्रा. तो विद्यानंद मेला. विद्यानंदानं ज्यांना ज्यांना छाया दिली, प्रेरणा दिली, त्यानेच मुठभर स्वार्थासाठी त्याची खांडोळी केली. आता माझे तुकडे गोळा करीत बसू नकोस सुमित्रा. किती कठोर, किती निष्ठुरपणानं बोलतात तुम्ही विद्यानंद. सत्य हे असंच कठोर आणि निष्ठुर असतं. नाही नाही विद्यानंद. अगं मी तुझ्याशी सौजन्याने बोलतो, याच्यावर फसू नकोस सुमित्रा. अगं गुन्हेगारीचं जगच असं आहे की इथे पाऊल घालताच प्रेमाच्या पाकळ्यात चढतात आणि माणूस शिळा होऊन पडतो. नाही 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 नाही. जागी हो सुमित्रा, जागी हो. अगं या दुनियेत नोटांची पुडकी फेकली की गरजेपुरतं प्रेम सुद्धा विकत मिळतं. शब्द शब्द निव्वळ शब्द. तुला अजून नुसते माझे शब्दच वाटतात का? थांब. नीलम, नीलम, येस डार्लिंग. डोळे खोलून नीट पहा. हे म्हणजे नुसते शब्द नव्हे. जा सुमित्रा, परत जा. नको कम ऑन, गेट गोइंग. नको विद्यानंद, नको.
ए विद्या, याचा अर्थ काय? का तुला मत्सर वाटला की का? समजलास काय स्वतःला? अरे तू वहिनींच्या डोळ्यात धूळ फेकली, मला काय कळणार नाही? शंभू शंभू मागो, मी केलं ते समजून उमजून केलंय. अरे विद्या, अरे पायातलं काढून फोबाडी झाड. पण कधी कधी वाटतं तुझं खरं काय आणि खोटं काय हेच कळेनासं झालंय. अरे अरे मलाच का? मला देखील कळलं नसं झालं. असं वाटतं की हे सगळं नाटक चालवलंय, नाटक. यात खरं काय आणि खोटं काय म्हणून मला काय विचारतो शंभू? अरे माझा मी जसा मला वाटतो, मी जसा तुला दिसतो तो तरी खरा आहे का? विद्या, अरे या कोणातून पहा, तुला दिसेल मी एक पराक्रमी पुण्य श्लोक नाही. त्या कोपऱ्यातून बघशील तर म्हणशील हाच तो दुष्ट पापी खलनायक. पण जरा स्थितप्रज्ञ होऊन नेमका समोरचा मध्य गाठून पाशील तर तुझी खात्रीच होईल की तुझ्या समोर नाचतोय तो एक मजेदार रक्तबंबाळ विदूषक. अरे काय खोटं काय? अरे खऱ्याची झळक पाहिली म्हणून जरा खोट्याची मजा बघतोय, मजा. पुण्यातली चव गेली तशी पाप कशाशी खातात हे शोधतोय. जगण्याचा सोहळा संपला म्हणून आपुले मरणी याची देही याची डोळा निहाळतोय. यात खरं काय आणि खोटं काय? अरे पहा पहा, राज रस्त्यावरून संत सज्जनांची 5 पाट काढून झिंड निघाले, झिंड. अरे माडी माडीतून डोळे मोडीत सती सावित्री पतिव्रता बसले आहेत, पतिव्रता. ढग पेंढारी हत्तीवरून साखर वाटत चालले, साखर. आणि या पवित्र कार्यात विघ्न करणारे विघ्नकर्ते तर विद्यानंद चौकात चौकात फासावर लटकलेत, फासा. आणि या मंगल घटिकेला वेळात तू विचारतोस यात खरं काय आणि खोटं काय? खरं एकच आहे रे शंभू. अजून पास सुटत नाही, अजून नाळ तुटत नाही का? विद्या,
असलेले अरब एअरवेजचे कॅरेवन खराब हवामानामुळे ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा विमानतळावर पोहोचले. थँक्यू. शी, माझा तर मूडच गेला. आता अजून अर्धा तास इथे रखडत बसायला लागणार आहे. तुम्ही तरी काहीतरी बोला, माझ्याशी मी एकटीच बोलते मगाचपासून. बेरर, अय्या, आणखी काही मागवताय का? तुझ्या तोंडात घालायला एक बूच. असं काय करताय? येस सर. गोल्ड फ्लॅग, आणि काय? एक गोल्ड फ्लॅग. आणि एक माझ्यासाठी टुटी फ्रुटी प्लीज. ए शटअप. काउंटरवरचा कॅशर आणि वेटर्स पाहायला लागलेत आपल्याकडं. सकाळच्या वेळेला कोणी तुटी फुटी खात नाहीत. शटअप. या एअरपोर्टवर नखरे करायला आलेस तू इथं. घाबरू नका हो. प्रभीत गेट पाशी उभा आहे आणि छब्बू कस्टम पाशी उभा आहे. कोण कुठं उभा आहे तुझ्यापेक्षा मला चांगलं ठाऊक आहे. समजलं ना? तुला नेमून दिलेलं काम तू धडपणाने पार पाड म्हणजे झालं सर्व काही. अय्या, म्हणजे मी माझं काम नीट करत नाही का? आता मागे एकदाच राहू देत, सोडून द्या. पण बोलू नकोस. अगं हा धंदा आहे, धंदा. प्रत्येक वेळेला असला अजगळपणा परवडायचा नाही मला. अगं तो इथं येऊन गेला ना तरी तुला समजणार सुद्धा नाही. असं कसं? माझं तर प्रत्येक माणसाकडे अगदी बारीक लक्ष आहे. अगं तू नीट पाहिलायस त्याला? म्हणजे काय? अगदी नीट पाहिलंय मी त्याला. फार विलंदर आहे म्हणतात तो. विलंदर. एका आठवड्यात 4 केसेस पकडल्यात त्याने आणि त्या भगवान दासचा 10 लाखाचा माल जप्त केलाय. समजलंय मला ते. त्याचं नाव देखील कळू शकत नाही. यावरून तो भलताच हुशार पोलीस इन्स्पेक्टर असला पाहिजे. हात मिळवणीला डरतो काय? हो ना, मग काय? शटअप. अभिनंदन अभिनंदन शामराव, अभिनंदन. हे बघ माणसं आली. तू नीट सावरून बैस. बसली ना. अभिनंदन अभिनंदन. शामराव, अमेरिकेला गेल्यावर विसरू नका. विसरू नका. अहो तात्या, अभिशाप, अमेरिकेला गेलो म्हणून मी तुम्हाला आणि वाटतकरांना विसरणं शक्य आहे का? अभिनंदन अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन शामराव. कॉंग्रॅच्युलेशन. नमस्ते तात्या. नमस्ते तात्या. नमस्ते नमस्ते. नमस्ते भीषम. अरेच्या विद्यानंद. अहो दाढी मिशा आणि वरती चष्मा. अहो आम्ही तर ओळखलंच नाही. अरे पण मी ओळखून आहे ना तुम्हा सगळ्यांना. कोणीतरी एकानं ओळख राखली म्हणजे झालं. विद्यानंद, चुकताय बरं तुम्ही. अहो वय झालं तरी दृष्टीची धार अजून गेली नाही. काय तात्या? धार गेलेली नाही. अरे तूर तर टाळी राहू द्या. पण सिगरेट घ्या आता. सिगरेट एक एक. द्या द्या द्या. इम्पॉर्टंट आहे. घ्या शामराव. सिगरेट घ्या. सिगरेट. नाही नकोच. अरे घ्या घ्या. सिगरेट म्हणजे काही कोणाच्या घरचं मीठ नाही. खाली ओढली की वर धूर, खाली राख. सर सर मी येतो. माझं थोडं कस्टम मध्ये काम आहे. अरे थांबा हो. थांबा इथं. कस्टमला काही घाबरायचं कारण नाही. अरे वाघ तिथं नाही इथं आहे. काय तात्या, काही काम आहे का कस्टम मध्ये? सांगा, चुटकी सरशी करून देतो. बऱ्याच ओळखी झालेल्या दिसत आहेत तुमच्या. अहो तात्या, आता मी तू पूर्वीसारखा प्रोफेसर आलेलो नाही. तुमच्या वर्षाचा एक एक पगार मी एका वर्षात मिळवतो. एकेका महिन्याचा पगार. हेही ओळखलं आम्ही बरं का विद्यानंद. अहो लक्ष्मीचं ते कुठे लपून राहतं का? बाकी मानलं बरं का तुम्हाला विद्यानंद. अहो तुमच्या जागी दुसरा कोणी असताना तर एव्हाना देशोधडी वागला असता. पण तुम्ही अहो तुम्ही धंद्यात उतरून जिद्द धरून. त्या धंद्याचं नाव काय म्हणाला? सवडीनं भेटा. मग सविस्तर सांगू. नाही नाही, तुमच्या वळणातलाच आहे माझा धंदा. अच्छा अच्छा अच्छा. अहो विद्यानंद, शामरावांच्या हातातले हार तुले तरी बघा. शामराव निघाले अमेरिकेला. आय सी. काँग्रेस काँग्रेस शामराव.
शेवटी उशिरा का होईना पण धर्माप्पा शेट्टीची मसलत आणि आमची जेल यात्रा तुम्हाला फळाला आली म्हणायची तर. नाही 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 चुकताय विद्यानंद. श्यामरावांची ही तिसरी वारी आहे अमेरिकेची आणि आता तर ते कायमचे वास्तव्यास निघाले अमेरिकेला. नाहीतरी या बेकार भारतात आहे तरी काय. अरे तुम्ही तर आहात. हो आणि तुमच्या सारख्यांचे तळतळाट घेऊन कुणाचं भलं होईल. तुमचं तर झालं. हो 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 बरोबर विद्यानंद. हे धर्माप्पांना पकडल्याचं कळलं पोलिसांनी. तेव्हाच आमच्या डोक्यात एक निर्णय आला. तातडीची बैठक बोलावली आजीव सभासदांची आणि त्यांचे होते नव्हते ते सगळे संबंध तोडून टाकले. नाहीतरी संस्थाचा फ्लाईटची वेळ झाली त्यामुळे मी येतो सर. श्याम थांब. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. सर हे आणखी ठेव तुला. तू माझं काय केलंस याची आठवण तुला राहावी म्हणून देतो. चला तात्या बायका बघू नका. चला चला हो, चला. हो, हो. थांबा. काय तात्या आवडली तुम्हाला? हो नाही 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 नाही. अय्या मग आता तू आज जाऊन उभी राहा आणि तो आला की मात्र मला लगेच सांगायला परत येईल. हो हो चालेल. कुठं बसलोय तुला श्यामनं सांगितलं वाटतं. नाही शंभू महादेवा त्याचा एकदा कान उपटायलाच हवे. तुम्हीच तर काल म्हणाला होता. अगं तेवढ्या निमंत्रणावरनं तू लागलीच इथे येशील याची कल्पना नव्हती मला. काल जो प्रकार घडला ते ना. मला कळलं. अगं शंभूने तुला सांगितलं तरी काय काय त्याचं सगळं खरं मानू नको सर. खरं आणि खोटं ते खरं असलं तरी मला स्वीकारायलाच हवं. तुम्ही कसेही असलात तरी मला प्रिय आहात. मी तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी आले. सुमित्रा वाटल्यास तिला घेऊन आलात तरी सुद्धा चालेल. सुमा मी आडकाठी करणार नाही. आपल्या पाया शपथ सांगते मी. सुमा काल माझं चुकलं. दॅट्स ऑल. मागच्या वेळेला तुम्ही चुका केल्यात म्हणून सगळा डाव बिन असलाय. आता मी सांगतो ते इन्स्ट्रक्शन तंतोतंत पाळल्या गेल्या पाहिजे. कळलं? हा. तुम्ही काही चिंता करू नका. चुकलात ना तर लाफा मारी ना एकेकाला. यू डोंट वरी. घाबरू नकोस बच्चा. अरे माझ्या आईशी जी दोरी बळकट आहे. मी काय मरणार नाही आज. आणि यदा कदा मेलो ना तर भूत होऊन त्याच्या मानगुडीला बसेल पण त्याचा पिच्छा सोडणार नाही. नाव लिसन केअरफुली. विद्यानंद माझा ऐका तुम्ही. माझी एवढी विनंती मान्य करा आणि घरी चला. नाही नाही मला ते शक्य नाही सुमित्रा. मग विद्यानंद तुम्ही जाल तिथं मी येणार. तुमच्या तुला सोबत शक्य राहणार. नाही ते शक्य नाही. माझं एवढं ऐका विद्यानंद. नाही मला घरी येता येणं शक्य नाही सुमित्रा. एक्सक्यूज मी जेंटलमन. तुम्ही प्रिन्सिपल विद्यानंद सर. तुम्ही सुमित्रा वहिनी सर. बाई किती अकल्पित भेटी. मला फार फार आनंद झाला. बाई ओळखलं का मला? लाल्या काय मला म्हणाल तुम्ही सर? हो. मी सर नाही नाही तुमचा काहीतरी घोटाळा होतोय. तुम्हालाच दुसऱ्या कोणाला? किती फरक पडला सर तुमच्या. बाई तुम्ही इथे नसतात ना तर मी काही सरांना ओळखलंच नसतं. चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय. अहो असं काय करता. हा लाल्या नाही का? लाल्या हो लाल्या हा बरं भेटू आपण सवडीने कधीतरी. सर तुम्ही अजून ओळखलं नाहीत मला. लाल्या लाल्या मी चुनीलाल. हो तू तुम्ही नाही नाही सर तूच ठीक आहे. तुम्ही पुढे वा मी आलोच. Yes, yes.
फार फार आनंद झाला तुला पाहून. किती बदललायस रे लाल्या, किती मोठा झालायस. 4-5 वर्ष झाली नाही का घ्यायला पाहून आपण. राजस्थान मध्ये गेल्यावर स्वारी आलीये कुठं परत? नाही, मध्ये एकदा मी येऊन गेलो होतो, पण त्यावेळेला तुम्ही तुरुंगात होतो ना. सांग सांग, अरे तुला शर्माचं काही कारण नाही झाल्या. सर मला तुमची कधीच शरम वाटणार नाही. मला मला दुःख झाले सगळं आठवून. छोड दे यार. अरे वयानं वाढलास आणि मनानं निबर झालास माझ्यासारखा की इतका हळवा राहायचा नाहीस लाल्या. बैस. थँक्यू सर. इथं कसं काय आलायस? काय परदेशाला निघालायस की काय? नाही नाही, काम होतं थोडं इथे म्हणून आलो. बर, असं असं. कसं काय चाललंय तुझं जग? उत्तम. तुमच्या आशीर्वाद पाठीशी असताना कोणाचं कधी वाईट होईल का सर? अरे आशीर्वाद बिशीर्वाद काही तथ्य नाही बघ. सर्वे गुणा कांचनमाश्रयंतु मनी मेक्स द मेअर गो. पोलीस खात्यात वर्णी लागली ना तुझी. हो गुड. पैसा मिळवतेस ना रगड. सर, तुम्ही माझी चेष्टा करतात ना, पण मी आता तो पूर्वीचा लाल्या राहिलो नाही. अरे ते तर तुला पाहिल्यानंतरच ओळखलं. काय गुंडगिरी करायचं नाही का त्यावेळेला? ते सूर्याचं प्रकरण आठवतंय ना? असल्या गोष्टी विसरून जायला मी काय प्रोफेसर आहे? पण सर, त्यावेळी तुम्ही सर्वस्व पणाला लावून माझं रक्षण केलं म्हणून मी वाचलो. त्यावेळी सुद्धा मी तुझ्यासाठी असं काही केलेलं नाही बघ झाल्या. नाही कसं, माझी पक्की खात्री झाली की म्हणूनच धर्मापाने माझा सूड तुमच्यावर काढला. अरे माझ्या जेलयात्रेबद्दल बोलतोस होय? छोड तर. अरे शेपटीवर पाय पडला की नाक फणा काढून चावायचा. पण अखेर त्याचा पणा मीच टेसला. अरे लाल्या तू आज. मीच त्याला हात कडे घातले. आज आमच्या डिपार्टमेंट मधले सगळे लोक घाबरत होते त्याला हात लावायला. म्हटलं मी पकडतो, इसमे काय डर नाही, त्याला डर कशाला, हो की नाही बाई? म्हणजे लाल्या तू आज. सर सर, माझ्या या पोशाखावर जाऊ नका. मी सीआयडीत आहे. नुकतीच एक विमानतळावरती मला बढतीची नेमणूक मिळाली. कशासाठी राहू काय सर? माझं रेकॉर्ड एकदम स्वच्छ आहे. सगळे लोक मला घाबरतात. लाल्या सर, वरिष्ठांचा माझ्यावर फार फार विश्वास आहे. मी नुसती मान झुकवेन ना ते एका रात्रीत लक्षाधीश काय पण कोट्याधीश सुद्धा होईल. पण मान ताट ठेवण्याचा निर्णय केला. आणि सर, याला सगळ्या कारणीभूत तुम्ही आहात. आय प्राऊड ऑफ यू सर. सर सर, खरं सांगू, मोह पडावशा प्रत्येक वेळेला ना मला तुमची आठवण येते. या झूड दुनियेसाठी तुम्ही काय काय ब्रह्मांड सोसलंय याचं स्मरण होतं आणि पाऊल मागं फिरतं. नाही नाही लाल्या नाही. मी राजस्थानात कोर्सवर जायच्या दिवशी तुमच्या घरी आलो होतो ना, तो दिवस आठवतो तुम्हाला बाई? त्या दिवशी तुम्ही सरांना प्राजक्ताची फुलं दिली होती. त्यातली 2 फुलं सरांनी माझ्या हातावर प्रसाद म्हणून ठेवली आणि म्हणाले, लाल्या लाल्या ते फुलांसारखा हो, सात्विक, सुंदर आणि प्राजक्तासारखा सुगंधी. नको नको लाल्या, ती सगळी स्वप्न होती रे. स्वप्न? छेचे सर. सर, ही पहा ना ती फुलं. मी अजून माझ्या डायरीत जपून ठेवली. निर्माल्य झालं असलं तरी फुलांचा सुगंध अजून दरवळतोय. सर, वास घेऊन बघा. नाही नाही लाल्या, ते शक्य नाही. ते शक्य नाही लाल्या. ओ गॉड, त्या सुगंधाची देखील मला आता रुची राहिलेली नाही बघ. सर सर, तुम्ही माझी थट्टा करताय, नाहीतर माझीच काहीतरी गफलत होते. अरे फॉरगेट इट. तू मुद्द्याची गोष्ट बोल झाल्या. आज तू इथं कशासाठी आलायस? सांगतो सर. सर, तुम्हाला म्हणून सांगतो, या विमानतळून सोन्याच्या चोरट्या बाजाराची केवढी उलाढाल होते तुम्हाला कल्पना येणार नाही सर. कल्पना आहे मला त्याची लाल्या. गेल्या आठवड्यात तू 4 केसेस पकडल्यास, 50 लाखाचा माल जप्त केलास. पकडल्या त्या केसेस काहीच नव्हत्या सर. उद्याच्या सकाळच्या वर्तमानपत्रात एक सनसनाटी वार्ता ठळक अक्षरात झळकणार आहे. एक मोठी आंतरराष्ट्रीय टोळी पकडणार आहे मी. टोळीचे पुष्कळशी बदमाश केव्हाच टिकून ठेवलेत, पण टोळीचा दादा मला अजून सापडत नाही. पाण्यासारखा पैसा होता सर त्याने मला विकत घेण्यासाठी, पण ती टोळ्याला कल्पना सुद्धा नसेल लाल्या काय चीज आहे ती. शहाणा असेल तर पैसा घे, पैसा घे लाल्या. त्याच्या वाटेल जाऊ नकोस. फार भयंकर बदमाश आहे तो. त्याच्याशी वैर करू नकोस लाल्या. सर, तुम्ही माझ्यावरल्या माईपटी बोलताय ना. करून करून काय करणार आहे तो? माझ्यावर मारेकरी घालेल, माझा खून करेल, इतकंच ना. तमारा त्याचे फाजील गर्व होऊ नकोस लाल्या.
अरे तो नुसता बदमाश नाहीये, पक्का धूर्त आहे, बुद्धिमान आहे. अरे तुझ्या खात्यातल्या भल्या भल्या लोळवलंय त्यानं. सो व्हॉट? भ्रष्ट झालेल्या धूर्त अधिकाऱ्यांना देखील मी असल्या बाबतीत कधी बदलवलंय. या असल्या बुद्धिमान बदमाशांना शरण जाण्यासाठी त्यांना घाबरून शक्य नाही. सर, हे बुद्धिमान बदमाशा सुद्धा वरून कितीही अवसर आणू देत, आतून सगळे भ्याड असतात, भ्याड. तर तुम्ही काळजी करू नका, मला काहीच होणार नाही सर. विद्यानंद, हो तोंड झाकून प्रकाशाशी वळीत किती दिवस करणार आहात तुम्ही? हो तुम्हीच जन्माला घातलेल्या या सूर्याकडे ताठपणेनं डोळे उघडून बघा. म्हणजे बाई मी समजलो नाही तुमच्या बोलण्याचा अर्थ. ते सगळं न समजण्यासारखंच घडलेलं आलंय. अटेन्शन प्लीज. बैरूटहून निघालेलं अरब एअरवेजचं कॅरेवल विमान थोड्याच वेळात विमानतळावर येऊन दाखल होईल. थँक्यू. सर आय एम सॉरी, मला गेलंच पाहिजे सर. थांब लाल्या, तू थांब. सर प्रसंग कोणता सर? काय करता तुम्ही? सर मला सर थांबा सर. थांब लाल्या, सर थांब. पकडायचं काय पाहिजे ते? समज एअरपोर्ट आम्ही खेळलाय, सगळं पकडले जातील. हात सोड द्या. सर सर तुमचा बालमित्र. मला वाटलं होतं कधी कालची बाळ मैत्री स्मरून आपली स्वारी इथे येणार आणि माझ्या गुन्ह्यावरचा भार आपल्या शिरावर घेऊन मला वाचवण्यासाठी धडपड करणार. अरे पण माझ्यासारख्या पाप्यासाठी तुझंही बलिदान का? नमस्ते लालजी. पूर्वी आपल्या आणाबाका झाल्या होत्या त्याचं स्मरण देतो आपल्याला. नाही म्हणाल तर 1.5 कोटीचा माल बिल घरपोच करण्याची थांब लाल्या, तू थांब. अरे तुला पाहिजे होता तो बदमाश हा नाहीये. अरे गफलत करशील तर जन्मभर पस्तावशील झाल्या. आय वॉर्न यू. ओके गुड. सर आय एम सॉरी, मी तुम्हाला दुखावलं. बोला सर, आता मी तुमच्यासाठी काय करू? अरे शंभूला सोडणार नसलास तर माझ्या हातात हातकडे अडकव आणि मला घेऊन चल. सर केवळ मित्रप्रेमापोटी? यू बिग फूल झाल्या. अरे जंगलचा राजा सिंह तुझ्या समोर हात जोडून उभा आहे आणि मूर्खासारखी ती कोल्या लँगेंची शिकार करण्यात काय धन्यता मानतोयस? अरे तुला हवाय तो बदमाश मी 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 सोनेरी टोळीचा नायक मी. नाही 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 नाही, हे कदापि घडणार नाही. आणि जे कदापि घडणार नाही असं वाटतं ना झाल्या, तेच आयुष्यात नेहमी घडतं. म्हणूनच म्हणतात सत्य फार विचित्र असतं, क्रूर असतं. अरे माझ्या शब्दावर तुझा विश्वास नसला झाल्या तर तुझ्या बाईना विचार. सुमित्रा, शंभून मला दगा दिला, तू तरी वेळ जाणून इमान राख. माझी खात्री बाई बाई माझा विश्वास बाई तुम्ही तरी करत माझे जर तसलं नाही आता सर. सर काय केलं तो? लाल्या, काय झालं रे? काय झालं, काय होत तेच कळत नाही. पायाखालची धरती हादरते, सरकते, आग आग होते सर्वांगाची. सर काय केलं तुम्ही? अरे अशीच जेव्हा जग माझ्यावर उलटलं ना तेव्हा माझी सुद्धा अशीच तडफडाट झाली होती. त्याचा सूर तुम्ही माझ्यावर काढलात. काहीतरी बोल नकोस झाले. अरे परिस्थितीनं आज आपल्याला दोघांना एकमेकांसमोर उभं केलंय. तुला ही गोष्ट आजच कळली असती ना तरी माझ्या दृष्टीनं ती जुनी पुराणी झाली. जुनी पुराण, जुनी पुराण, जुनी पुराणे शक्य. पुण्यासारखं पाप देखील जुनं पुराणच आहे. वाघीण आपल्या पोटच्या पिल्लाला खाऊन आपली भूक भागवते असं ऐकलं होतं.
पण पित्या समान मानलेले गुरु आपल्या पुत्राचे असेल लचके लचके तोडून त्याला गात असतील अशी कल्पना कधी मनाला शिवली नव्हती. अरे दुनियेची रीतच आहे तशी झाल्या. त्याला तू काय करणार आणि मी काय करणार, इथं खरे भिकेला लागतात. सो व्हॉट? भिकेला लागण्यापेक्षा तुम्ही भ्रष्ट होण्याचा मार्ग का पत्करलात सर? आणि भ्रष्ट व्हायचंच होतं तर धुळीत पडलेल्या मला माणसात तरी का आणलं सर? मी वाईट होतो तेव्हा देखील जिद्दीने इमान राखून वाईटाची संगत केली. धुळीच्या रस्त्याने देखील मी ताट माडीने धुळीतच जायला निघालो होतो. पण कशाला या माझ्या धुळीने माखलेल्या हातात तुम्ही पायी दिलेली प्राजक्ताची फुलं दिली आणि त्या फुलांसारखा सात्विक सुंदर आणि प्राजक्तांचा सुगंधी हो म्हणून माझ्या आईच्या प्रेमळ हाताने तुम्ही मला का आशीर्वाद दिलात? आईच्या कुशीत चिमुकलं माझ्या गाढ विश्वासानं झोपी जात, त्याच विश्वासानं मी तुमच्या खांद्यावर मान टाकली होती सर. तुमच्यावरल्या भाबड्या विश्वासाला असं नखच लावायचं होतं तर कशाला माझ्या अंतःकरणाचं सुंदर मूर्ती कोरली सर? का आणि का असं तिच्या घरावरती गाव घालून तिचे तुकडे तुकडे केले सर? टेक इट इझी झाल्या, टेक इट इझी. या घडीला हे सगळे सवाल निरर्थक आहेत. तुझ्या समोर आता एकच प्रश्न उभा आहे. हे सगळं कळल्यानंतर तू माझं काय करणार आहेस? मी काय करणार? मी तुमचं काय करणार? मी तुमचं काय करणार? कुटापावर सुरा उगारणारा कोणी गुंड मावाली विद्यार्थी कोणा धर्मापणे तुमच्या पायावर घातला तेव्हा सर तुम्ही त्याचं काय केलं? मी आणि तुला पुन्हा पोलिसांनी पकडून दिलं तेव्हा मी तुला जामीन राहिलो. करेक्ट. बोला सर, आणखी तुम्ही माझ्यासाठी काय केलं? कोर्टात तुझी केस लढवली आणि जिंकली सुद्धा आणि म्हणून तर सुटलास तू. करेक्ट. म्हणून या उपकाराची परतफेड मी कशी करावी असा तुमचा सल्ला आहे. बघ, माझी माणसं सोड. मला फक्त अर्ध्या तासाची मुदत दे. तुझ्यावर कोणतेही किटाळ येणार नाही. देतो आणि वाटल्यास आम्हा सर, त्या दिवशी तुम्ही आणखी एक गोष्ट माझ्यासाठी केली होती. तुम्ही विसरला पण माझी याद पक्की आहे. त्या दिवशी तुमच्या घरातून बाहेर जाताना तुम्ही माझ्याकडून वचन घेतलं होतं. म्हणालात लाल्या लाल्या झालेल्या अपराधाबद्दल तुला शिक्षा होणं जरूर आहे हे तरी तुला पटतं? मी फक्त मान खाली घातली. लाल्या लाल्या अपराधाबद्दल प्रायश्चित्त भोगण्यासाठी सुद्धा धैर्य लागतं. उद्या प्राचार्य म्हणून तुला मी जी शिक्षा करेन ती तू निमूटपणे कोणालाही दोष न देता कसली सूड बुद्धी मनात न ठेवता तू भोगली पाहिजेस. तसं वचन मला दे. या हातावर हात ठेवून मी सर तुम्हाला वचन दिलं. तुम्ही दिलेली शिक्षा सगळी मी निमूटपणे भोगली सर. लाल्या तुझा विचार तरी काय? अरे ज्यानं तुला दानच दिली, धैर्य दिलं. लाल्या स्टॉप इट, स्टॉप इट. ते शब्द बोलण्याचा तुमचा अधिकार तुम्ही केव्हाच कमावलात सर. दौलतराव, हातकडे आणा. लाल्या, पुढचं पाऊल टाकण्यापूर्वी विचार करून टाक. अरे माझ्या हातात हातकड्या हडकवशील तर जन्मभर ढाळ ढाळ रडशील. हे तर आता अटळच आहे सर. पण डोळ्यातल्या अश्रूने वाहून जाणे इतकी माझी विवेक बुद्धी आता शेणामेण्याची राहिली नाही सर. हात पुढे करा सर. अरे एक वेळ माझा विचार सोडून दे लाल्या, पण तुझ्या जरा बाईंकडे नजर टाक. अरे तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून पत्थराला देखील बाजार फुटेल. लाल्या, तिने तुझी जखम पुसली, तिच्या पाठीत तू असा खंजीर खूप असतो. शट अप! कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खूप असायचं काय करायची तुम्हाला गरज नाही. नाही लाल्या, नाही. माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून तू विरघळलास तर तुझे सर विद्यानंद तुला कधीही क्षमा करणार नाही. सर हात पुढे करा. माझ्या दृष्टीला दृष्टी भिडून पुन्हा सांग झाल्या. सर हात पुढे करा सर. पाहू दे त्या विद्यानंदाच्या शिष्याची हिंमत. सर काय केलं?
शाबास लाला शाबास. विद्यानंदानं लावलेली रोप या मातीत सडून गेली नाही. एक तरी वृक्ष वाढला, आकाशा एवढा झाला. थांब लाल्या, मला माफ कर लाल्या, माफ कर सुमित्रा. अरे मला सुटायचंच असतं ना, पळायचंच असतं. मी इथं शिताबीनं पळून गेलो असतो. पण लाल्या, मी तुझं सत्व पाहतो. सर काय बोलतात तुम्ही? अरे खरं तेच बोलतोय लाल्या. पैशाला तू भुलणार नाहीस हे मला पक्क ठाऊक होतं. पण सुमित्रेच्या डोळ्यातले अश्रू पाहून तू विरघळतोस की नाही हे मला पाहायचंच होतं. असं काय करतोस बेड्या? अरे पैशाला न भुलणारी माणसं देखील मायेच्या माणसांपुढे लडबडतात आणि भ्रष्ट होतात. अरे तुझ्या हा सत्व परीक्षेचा क्षण माझ्या पुनर्जन्माचा क्षण नव्हता का लाल्या? हे बघ लाल्या, मान खाली घालू नकोस. तुझी मान ताठ राहिली पाहिजे आणि तुझी मान ताठ राहण्यासाठी माझी मान फासावर गेली तरी मला परवा नाही त्याची. सर मी तुम्हाला प्रतिज्ञेवर सांगतो, ज्याने ज्याने तुम्हाला माणसातून उठवलं त्याचं मी सूड घेतल्याशिवाय राहणार नाही सर. लाल्या, आता मला सूड नको आहे, मला शिक्षा हवी. अरे ज्याने मला माणसातून उठवलं ना ते अखेर आपल्याच कर्मानं आणि वृत्तीनं मरणार आहे. विद्यानंदाचं भांडण त्या शूद्र कीटकांशी कधीच नव्हतं रे. माती आहे तिथे किडे असायचेच आणि माणसं आहेत त्या समाजात धर्माप्पासारखे साप फुतकरायचेच. लाल्या, त्यावेळेला तू मला वचन दिलं होतंस तसं आज मी तुला वचन देतो. हे बघ, माझ्या अपराधाबद्दल मला मिळेल ती शिक्षा मी निमित्तपणानं कोणालाही दोष न देता आणि कसली सुडबुद्धी मनात न आणता आनंदानं भोगेन. हा मेड्या, हे अश्रू पुसू नको, वाहू देत. अरे या अश्रूतच उद्याच्या जगाची आशा आहे. माझ्या अश्रूंची, तुझ्या अश्रूंची आणि तुझ्याही अश्रूंची आज फुलं झाली. जर मला वेळेची आज्ञा आली, चला माझ्या सुमित्रा. मी वाट पाहिली. इन्स्पेक्टर मी तयार आहे. सर